मानवत नगराध्यक्षपदी राणीताई अंकुश लाड यांचा दणदणीत विजय। 22 पैकी 16 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व। डॉक्टर अंकुश लाड यांची एकाकी झुंज यशस्वी। मानवत नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत कामगिरी करत नगराध्यक्षपदासह 11 प्रभागातील 22 पैकी तब्बल 16 जागांवर विजयी झेंडा फडकवला। तर शिवसेना शिंदे गटाचे 4, भाजप व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रत्येकी 1 उमेदवार विजयी झाले। राष्ट्रवादीच्या राणीताई अंकुश लाड यांनी 5391 मतांच्या फरकाने शानदार विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब केला। राणी अंकुश लाड यांना 23,989 पैकी 14,587 मते मिळाली। तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सेना भाजप युतीच्या अंजली कोपकर यांना 9,196 मते पडली। रविवार दिनांक 21 रोजी तहसील कार्यालयात कडक पोलीस बंदोबस्तात सकाळी 10ला मतमोजणीला सुरुवात झाली। पहिल्या फेरीपासून अखेरपर्यंत राणी लाड आघाडीवर राहिल्याने विजय निश्चित झाला होता। प्रभाग क्रमांक 1 अ मध्ये राष्ट्रवादीचे राजकुमार खरात विजयी झाले। प्रभाग क्रमांक 1 ब मध्ये अनुराधा वासुंबे विजयी झाले। प्रभाग क्रमांक 2 अ मध्ये शिवसेनेच्या विभा भदरगे विजयी झाले। तर प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये ज्योती अळसपुरे यांनी शिवसेनेच्या शीतल कुन्हाडेंचा नजीकच्या 10 मतांनी पराभव करत विजय मिळवला। प्रभाग क्रमांक 3 अ राष्ट्रवादीचे किशोर लाड यांनी विजय मिळवला। 3 ब मध्ये नंदिनी गणेश मोरे पाटील यांनी विजय संपादित केला। 4 अ द्वारका दत्तात्रय चौधरी यांनी विजय मिळवला। तर ब मध्ये भाजपचे उमेदवार शैलेंद्र राजेश्वर कत्रुवार यांनी विजय मिळवला। 5 अ मध्ये विक्रमसिंह दहे यांनी फक्त 2 मतांनी विजय मिळवला। तर ब मध्ये राष्ट्रवादीचे वृषाली राहटे यांनी विजय मिळवला। 6 अ मध्ये मीरा मोहन लाड तर 6 ब मध्ये संजय कुमार बांगड यांनी विजय मिळवला। 7 अ मध्ये रेखा बाजीराव हालनोर यांनी विजय मिळवला। 7 ब मध्ये नियामत खान यांनी विजय मिळवला। 8 अ मध्ये शेख जवेरिया बेगम आहाद बेलदार तर ब मध्ये मोहम्मद बिलाल मोहम्मद युनुस बागवान यांनी यश संपादित केलं। 9 अ मध्ये सुशीला बालाजी लाड तर ब मध्ये भाग्यश्री स्वप्नील शिंदे ही विजयी झाले। 10 अ मध्ये रुपाली गणेश उगले तर ब मध्ये डॉक्टर अंकुश बालाजी लाड हे विजयी झाले। 11 अ मध्ये डॉक्टर देवयानी राजेश्वर दहे तर ब मध्ये उभाटा दीपकचे बारहाते हे विजयी झाले। विजयानंतर बोलताना डॉक्टर अंकुश लाड म्हणाले, ही जिंकलेली बाजी माझी नाही, मानवत शहरातील प्रत्येक नागरिकाची आहे। भविष्यात विकासाला नवा वेग देत शहराचा चेहरा पालटू, जनतेचा विश्वास कायम ठेवू असं आश्वासन त्यांनी दिलं। शहरात उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी जल्लोषात विजय साजरा केला। मानवत नगर परिषद निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक नामांकित नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती। पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे सईद खान, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांच्या नेतृत्वात शिवसेना भाजप आघाडीने बहुतेक जागांवर उमेदवार उभे केले होते। मात्र अपेक्षेपेक्षा फिके पडत आघाडीला 4 जागांपुरती मर्यादा राहावी लागली। तर भाजपचा एक फक्त उमेदवार विजयी झाला। निवडणुकीचा हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऐतिहासिक यश ठरला असून मानवत शहरातील राजकीय समीकरणाला नवे परिमय मिळाले आहे। जनतेच्या विश्वासाने विकासाला दिशा मिळण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे।